जय गजानन माऊली. मी पूनम सुहास काळे पूनम किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण रेसिपी बनवणार. एकदम छोटी रेसिपी आहे, जास्त मोठी नाही आहे, पण उन्हाळा लागला की आपल्याला जेवण जात नाही, तर त्याच्यासाठी जेवणासोबत जे सलाद लागते त्याची रेसिपी आपण बनवणार आहे. मटकीचं सलाद बनवणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला हे मोड आणून घेतलेली मटकी आहे. मटकीला छान एक दिवस सकाळी भिजत टाकायचं, संध्याकाळी बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मस्त मोड येतात असे. त्याच्यानंतर गाजर कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ह्याला आपण आता हे मटकी याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण मटकी टाकल्यानंतर हे तोपर्यंत आपण गॅस लावून घेऊ, कारण आपल्याला याला तडका पण द्यायचा आहे. कढई तोपर्यंत आपली गरम होते, तोपर्यंत आपण हे सगळं साहित्य आता याच्यामध्ये टाकून घेऊ. कांदा पण टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ, त्याच्यानंतर गाजर टाकून घेऊ, थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. पूर्ण नाही लागणार, थोडीच लागणार आहे आपल्याला. कढई छान गरम झालेली आहे, जास्त तेल नाही लागत, कारण की तोंडी लावण्यासाठी कोथिंबीर पाहिजे आपल्याला. कढई छान तापलेली आहे आपली. मोहरी टाकून घ्यायची थोडी. गॅस बंद करून घ्यायचा, कारण तेल खूप तापलेलं आहे आपलं. आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. छान परतू द्यायची हिरवी मिरची. तोपर्यंत आपलं हे पूर्ण सलाद असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागते. आणि तसे प्रोटीन पण आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे, तर प्रोटीनसाठी खूप आवश्यक आहे. उन्हाळ्याचा खूप थकवा येतो आपल्याला. याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आणि हे जे आपले तडका मारलेला आहे आपण फोडणी, हे याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. दिसायलाही छान वाटते एकदम. आणि तुम्ही जर डायटिंग वगैरे करत असाल तर हे एक प्लेट सलाद आधी खाऊन घ्यायचं जेवणाच्या आधी, त्याच्यानंतर पूर्ण जेवण करायचं. त्याने वजन पण कमी होते आपलं. माझं झालं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा, आता आपलं छान मटकीचं असं सलाद तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूने जे बेल आयकॉनचं बटन राहते ते दाबायलाही विसरू नका. रेसिपी बघून माझ्याच तोंडाला पाणी सुटत आहे, तुमच्या सुटतच असेल. चला तर मग बाय.